नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। वसुरी गावातील ग्रामस्थ आक्रमक। जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीमधील पिण्याचे पाणी अपुरे, नवीन विहिरीची मागणी। विक्रमगड तालुक्यातील वसुरी या ठिकाणी सुरू असलेल्या मिशन अंतर्गत कामांमध्ये अनियमितता दिसत आली असून विहीर बांधकाम त्यातून मिळणारा पाणीसाठा हा मुबलक प्रमाणात आढळून न आल्या कारणे या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रारी तसेच ग्रामपंचायत ठरावाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे तेथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत। भूजल सर्वेक्षण मार्फत दिलेल्या रिपोर्टमध्ये हा साठा पुरेसा नसून स्ट्रेच गॅलरीचा वापर करून एप्रिल व मे महिन्यामध्ये पुन्हा उपसा चाचणी घेऊन तपासण्यात यावे, परंतु असे संबंधित अधिकाऱ्यांकडून व कंत्राटदाराकडून न झाल्याने तेथील पाण्याची ही बिकट अवस्था पुन्हा पाणी मिळवण्यासाठी त्यांना नवीन ठिकाणी मुबलक पाण्यास पुरवठ्यासह नवीन विहिरीची मागणी करत आहेत। संबंधित काम हे वर्क ऑर्डरच्या आदेशानुसार न होता जसे की भूजल सर्वेक्षणामार्फत जलस्रोतांचं पाहणी करून त्या जागेवर 50 फूट खड्डा काढून त्याची उपसा चाचणी घेऊन त्यात मुबलक पाणी आहे व पिण्याजोगे पाणी योग्य आहे की नाही याची खात्री करूनच पुढील काम सुरू करणे आवश्यक होते, परंतु हे फक्त कागदोपत्री देखाव्याने झाले असून वस्तुस्थिती परिस्थिती गंभीर दिसत आहे। या संदर्भात संबंधित अधिकारी पाणी पुरवठा उपअभियंता श्री अंबटवार हे कंत्राटदाराला पाठीशी घालत असताना दिसत आहेत। यामागील खरे कारण काय असा प्रश्न पंचायत समिती सदस्य मनोज बोरसे व गावकरी करत आहेत। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा ब्युरो चीफ प्रणय प्रभाकर पाटील यांची रिपोर्ट। इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जलजीवन मिशनच्या अंतर्गत जी योजना पालघर जिल्ह्यात अगदी जोरात चालू आहे, जवळजवळ 562 ठिकाणी चालू असताना विक्रमगड तालुक्यातील वसुरी या ठिकाणी आपण इथे आलेले आहोत आणि इंडिया न्यूज 28 या संदर्भात वारंवार आवाज उठवते आणि त्या संदर्भात आपण या ठिकाणी फील्डवर आलेले आहेत आणि गावकऱ्यांकडून जाणून घेऊया की ह्या योजनेच्या संदर्भात गावकऱ्यांना काय समस्या आहे आणि त्याच्याबद्दल त्याप्रमाणे आपल्याकडे गावकरी उपस्थित आहेत। आपण जाणून घेऊया काय म्हणणं आहे तुमचं, काय वर्षामध्ये होणं। ह्या इथे बंधारा आहे बांधलेला आणि बंधारा बांधलेला आहे त्याच्यामुळं इथे का पाणी राहू शकत नाही आणि ही विहीर अगदी खड्ड्यावर बांधलेली आहे खडकावरती आणि त्याच्यामुळे पाणी राहू शकत नाही इथे। मे महिन्यामध्ये काय परिस्थिती वाटते त्या मे महिन्यामध्ये तरी पण पाऊस इथं पाणी राहू शकत नाही, कारण बंधारा बांधलेला हा बंधारा फोडला तर विहिरीत पाणी कुठलाच राहू शकत नाही। तर आपल्या इथे लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की समस्या काय आहेत त्या। काय म्हणाल तुम्ही? वसुरी ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जी योजना चालू आहे सध्या, त्याच्यामध्ये विहिरीचं बांधकाम इथे या ठिकाणी झालेलं। ज्यावेळेस विहिरीचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस त्या विहिरीला खूप कमी प्रमाणात पाणी लागलं होतं। ग्रामस्थांची वारंवार तक्रार असून सुद्धा कुठल्याही प्रकारे शासन आणि ठेकेदार हे संगनमताने त्या विहिरीचं बांधकाम पूर्ण केलंय। त्या संदर्भात वसुरी ग्रामपंचायतची ग्रामसभा दिनांक 11/4/2023 रोजी झाली। त्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव करण्यात आला की सदर विहिरीला पाणी कमी असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी विहीर करण्यात यावी, परंतु हा वारंवार विषय होऊन सुद्धा ठेकेदार आणि अधिकारी हे कुठल्याही प्रकारे ग्रामस्थांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही। त्यानंतर 7 महिन्याच्या कालावधीनंतर डिसेंबरमध्ये संबंधित ठेकेदाराने मे रायझिंगचं काम चालू केलं। ज्यावेळेस मे रायझिंगचं काम चालू केलं जशी तक्रार ग्रामस्थांची आली त्याच्याप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि संबंधित उपअभियंता अंबटवार यांना फोनद्वारे कळवलं की सदर विहिरीला पाणी कमी असल्यामुळे त्या बाजूने मे रायझिंगचं काम करू नका, त्या बदल्यात नवीन विहीर घेऊन दुसऱ्या ठिकाणी आम्हाला पाण्याची व्यवस्था करावी। तसेच त्याच 2 दिवसानंतर म्हणजे 4 डिसेंबरला प्रत्यक्ष अंबटवार म्हणजे उपअभियंता अंबटवार यांना बोलवून प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा केली आणि दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी पुन्हा ग्रामसभेमध्ये विषय घेऊन त्याच्यावर ठराव करण्यात आला, परंतु ठेकेदार त्याच्या मर्जीप्रमाणे चालतोय आणि संबंधित उपअभियंता हा ठेकेदाराला पाठीशी घालतोय। जवळजवळ वसुरी ग्रामपंचायतला जी योजना आहे 3,03,00,000ची आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढा मोठा खर्च शासन आपल्यावर, त्याचा भार ग्रामस्थांनाच पडणार आहे, जो पाणी वापरणार आहे त्यांनाच पडणार आहे। आणि त्याच्यानंतर जी स्ट्रेंच गॅलरी घेतली, आता आपल्याकडे त्यांनी दिलेला अहवाल आहे, स्ट्रेंच गॅलरी ज्या पद्धतीने दिले त्याच्यामध्ये त्यांनी शिफारस केली की सदर क्षमता चाचणी अहवाल हा एप्रिल मे मध्ये घेणे योग्य असतो, पण कामाची सध्या स्थितीची व वेळेची निकड लक्षात घेता उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग वाडा यांनी सादर केलेल्या अहवालावरून देण्यात येत आहे
लोकसंख्येनुसार पाण्याची एकूण गरज पाहता सदर विहिरीची आवक वाढवण्याकरता स्ट्रेंथ गॅलरी घेणे आवश्यक आहे व पुनश्च माह एप्रिल मे मध्ये क्षमता चाचणी घेणे योग्य राहील। याच्यामध्ये भुजल यांनी उप अभियंता विक्रमगड यांना पत्र दिले की सदर जे स्ट्रेंथ गॅलरी घेतली ती पुनश्च एकदा एप्रिल मे मध्ये घेण्यात यावी आणि पाणी कमी असल्यामुळे त्यांनी स्ट्रेंथ गॅलरी करण्यात यावी। परंतु हे असताना सुद्धा त्यांनी जी स्ट्रेंथ गॅलरी टाकली ही पूर्णतः चुकीच्या पद्धतीने टाकलेली आहे। तर आमची न्यूज 28 च्या माध्यमातून आमची सर्व ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे की आम्हाला आमच्या गावासाठी पिण्यासाठी योग्य पाणी मिळेल, मुबलक प्रमाणात पाणी राहील, याकरता ह्या विहिरीला पाणी कमी असून पर्यायी दुसरी विहिरीचं आम्हाला काम करून मिळावं। सध्या परिस्थितीत जे काम चालू आहे त्या कामाच्या संदर्भात तुम्ही काय सांगा? सध्या जे चालू आहे काम हे पूर्णतः चुकीचं आहे। वर्क ऑर्डरच्या शासन नियमाप्रमाणे सुरुवातीला पाण्याची विहीर घेण्यात यावी। विहिरीला जर मुबलक प्रमाणात पाणी असेल तर त्याच्यानंतर मेन रायझिंग आणि टाकीचं काम करण्यात यावं। टाकीचं बांधकाम करून त्याच्याप्रमाणे हिल टेस्ट करण्यात यावी, ते पाणी पुरेसं आहे की नाही ते झाल्यानंतर डिस्ट्रीब्युशन करून त्याला FSTC द्वारे प्रत्येक घरोघरी नळ योजना करण्यात यावी। पण तसं काहीही न होता फक्त इथं टाकीचं काम पाण्याच्या विहिरीचं काम केलंय, टाकीचं कुठल्याही प्रकारे काम चालू नाही आणि इथं लाईटची पण व्यवस्था नाही। जवळपास 2-3 किलोमीटर कुठल्याही प्रकारे लाईटची व्यवस्था नसताना संबंधित ठेकेदाराने कुठल्या बेसवर हिल टेस्ट केलेले आहे आणि जर पाण्याचा उपसा केला तर पाण्याचा उपसा करता वेळेस संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना तिथे बोलवण्यात आलंय का, आणि असेल तर त्यांनी फोटो दाखवावेत। आज आपण बघतोय हा रस्ता आहे आणि हा रस्त्याच्या मधोमधून पाईपलाईन टाकलेली, तुम्ही काय सांगू शकताय? हा रस्ता 2022-23 मध्ये कशिवली धोदडेपाडा ते मारवत धोदडे यांच्या शेताकडे जाणारा रस्ता रोजगार हमीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग विक्रमगड म्हणजे PWDच्या माध्यमातून माती भराव व खडीकरण रस्ता झालेला आहे। परंतु वसुरी जलजीवन योजनेची जी पाईपलाईन टाकलेली आहे ही रस्त्याच्या मधोमध, रस्त्याच्या कडेला न घेता मधोमध त्यांनी लाईन टाकली आणि रस्ता पूर्णपणे खोदून टाकलेला आहे। भविष्यात हा रस्ता येण्या जाण्यासाठी, विहिरीवर जाण्यासाठी किंवा इतर कामांसाठी, शेतीसाठी हा भविष्यात डांबरीकरण झाल्यानंतर त्याच्यावर एखादा हेवी ट्रक म्हणजे अवजड वाहन गेल्यावर रस्ता फाटला किंवा पाईप जर दाबला गेला तर तो पाईप दुरुस्त करण्यासाठी पूर्ण रस्ता परत खोदावा लागेल। याचा अर्थ असा की सदर जर ठेकेदार हा मनमानी करून शासनाचं लाखो रुपयांचं नुकसान करतो।